नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर. मोदींच्या दौऱ्यासाठी दक्षिण मुंबईत वाहतुकीत बदल. काही मार्ग सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद. किशोरी पेडणेकर मुंबई पालिकेतील पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या. स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शिंदे, दरेकर आणि नार्वेकर यांच्यामध्ये चुरस. पुण्यातील आसावरी जगदाळेंना अखेर नोकरी. एकनाथ शिंदेंचे आयुक्तांना निर्देश. आसावरी जगदाळेंना शासकीय सेवेत सामावून घेण्याचे एकनाथ शिंदेंचे पुणे मनपा आयुक्तांना निर्देश. म्हाडा मुंबई मंडळातर्फे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावरील 118 घरांची विक्री. आजपासून ऑनलाईन अर्ज नोंदणी. इच्छुक नागरिकांनी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज नोंदणी करून संधीचा लाभ घेण्याचं आवाहन. रेल्वेवरून धावणार 186 विशेष रेल्वेगाड्या. 94 होळी विशेष आणि 22 अतिरिक्त विशेष रेल्वेगाड्या. मध्य रेल्वेवरील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता निर्णय. रेल्वेचा UTS ॲप 1 मार्च पासून बंद. प्रवाशांनी पर्याय म्हणून रेल वन ॲपचा वापर सुरू करावा. रेल्वे प्रशासनाचं आवाहन. मुंबई पुणे एक्सप्रेस वे आता होणार अधिक सुरक्षित. अपघातांची मालिका खंडित करण्यासाठी समिती नियुक्त. समिती महामार्गाच्या सुरक्षेचा अभ्यास करून अहवाल सादर करणार. RTE प्रवेशाला आजपासून सुरुवात. अर्ज सादर करण्यासाठी 10 मार्च पर्यंत मुदत. अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येणार. अमरावती शहरातील पंचवटी ते कालानगर रस्ता जलमय. मोठी पाईपलाईन फुटल्याने परिसरात पाणीच पाणी. पाणी पुरवठा सुरळीत करण्याची नागरिकांची मागणी. अहिल्यानगरात भर चौकात गोळीबार करणाऱ्या गुंडांची पोलिसांनी काढली वरात. पोलिसांनी दाखवला कायद्याचा धाक. गुंडगिरीला नगरमध्ये जागा नाही. पोलिसांनी कारवाईतून दिला संदेश. चेक बाउन्स प्रकरणात अभिनेता राजपाल यादवच्या शिक्षेला स्थगिती. राजपालच्या शिक्षेला 18 मार्च पर्यंत स्थगिती. कारागृहातून तात्पुरती सुटका करण्याचे न्यायालयाचे आदेश. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.